The example number 6 is solve 1 plus e raised to x by y dx plus e raised to x by y into 1 minus x by y dy equal to 0 बरोबर. मग सॉल्व करूया. काय दिले गिवन डिफरन्शियल इक्वेशन सोल्यूशन. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज काय दिले 1 plus e raised to x by y dx plus e raised to x by y 1 minus x by y dy equal to 0. तर काय करूया रिअरेंजिंग करूया टर्म्स बरोबर. मग हा जो प्लस e raised to x by y आता x by y आल्यामुळे आपल्याला इथे dx by dy फाइंड करावं लागणार आहे. इथे रिजन सांगतो का बरोबर. तर y by x आलं असतं तर आपण dy by dx च्या फॉर्म मध्ये लिहिलं असतं पण इथे x by y आलाय बरोबर. म्हणून काय करूया आपण dx by dy फाइंड करूया बरोबर. तर हा जो प्लस e raised to x by y into 1 minus x by y dy तो RHS ला गेल्यानंतर काय होईल मायनस होईल. म्हणजेच काय म्हणून इथं रिअरेंजिंग दी टर्म रिअरेंजिंग दी टर्म म्हणजेच काही 1 plus e raised to x by y dx equal to minus of e raised to x by y 1 minus x by y dy. मग काय होईल dy into that LHS ला आल्यावर काय होईल डिवाइड होईल बरोबर. आणि 1 plus e raised to x by y into that LHS ला गेल्यावर काय होईल डिवाइड होईल बरोबर. म्हणजेच dx by dy equal to minus of e raised to x by y into 1 minus x by y upon 1 plus e raised to x by y बरोबर. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. So what is step number first is put. काय पुट करूया पुट x by y काय पुट करूया रे पुट x by y equal to u. आता y by x च्या वेळी काय आहे x by y. तर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे काय करूया म्हणजे यूज कोएफिशिएंट सबस्टिट्यूशन कारण की डिवीजन आहे काय x by y म्हणून काय करतो आपण यूज कोएफिशिएंट सबस्टिट्यूशन डिवीजन असल्यामुळे यूज कोशंट सबस्टिट्यूशन. तर काय पुट करूया पुट x by y equal to u. मग डिवीजन पेक्षा प्रोडक्ट रूल वापरणं सिंपल जी सिंप्लाइज x equal to yu डिवीजन मध्ये RHS ला गेलं मल्टिप्लाय. मग आता x इज फंक्शन ऑफ y म्हणून काय करूया डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू y काय मग x चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू y dx by dy equal to u y फर्स्ट फंक्शन आहे आणि u सेकंड फंक्शन आहे. यूज प्रोडक्ट रूल क्लिअरली यूज प्रोडक्ट रूल. तर इथे स्पेस नसल्यामुळे हे युनिट पुसूया युनिट लिहिलेलं. तर मल्टिप्लिकेशन असल्यावर कुठला रूल वापरतो दोन फंक्शनचं यूज प्रोडक्ट रूल. मग काय सांगतो प्रोडक्ट रूल फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन. मग u चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू y आहे du by dy प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज. मग y चा विथ रिस्पेक्ट टू y 1 जसं x चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x काय तर 1 म्हणजेच काय लिहितो this implies dx by dy becomes y into du by dy
y into du by dy plus u into 1 is u into 1 is u. So what is step number 2 is, आता रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू कुठे पुट करूया 1 मध्ये, म्हणजे स्टेप नंबर 2 is then 1 becomes काय लिहू dx by dy becomes, अरे dx by dy is y du by dy plus u, dy by dx becomes y du by dy plus u बरोबर इक्वल टू माइनस e raised to x by y काय पुट करतोय आपण, पुट x by y इक्वल टू x by y ला रिप्लेस करूया u न, म्हणजेच काय e raised to u, x by y is u into 1 minus x by y is काय करतो u, म्हणजेच 1 minus u upon 1 plus e raised to u, e raised to u. मग बघा बरं काय लिहिलं, हा जो प्लस u आहे तो RHS ला नाही आहे, म्हणजे काय होईल मायनस, म्हणजे y du by dy इक्वल टू मायनस ऑफ e raised to u ना मल्टिप्लाय करूया बरोबर, म्हणजेच काही मायनस ऑफ e raised to u into 1 is मायनस ऑफ e raised to u मायनस मायनस प्लस u e raised to u बरोबर अपॉन 1 plus e raised to u, हा जो प्लस u आहे हा काय होईल मायनस u, ब्रॅकेट सिंप्लिफाय केलं आणि हा जो प्लस u आहे तो RHS ला गेला मायनस u. मग एलसीएम काढूया, कसा काढतो रे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि देन स्ट्रेट मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं 1 into minus e raised to u plus u into e raised to u, तीच टर्म होईल कारण की समथिंग into 1 is समथिंग minus e raised to u plus u e raised to u मायनस, आता u न कशाला मल्टिप्लाय करूया 1 plus e raised to u ला अपॉन 1 plus e raised to u into 1 is 1 plus e raised to u, सिंप्लिफाय करूया, LHS as it is minus of e raised to u plus u e raised to u minus u into 1 is minus u plus minus plus is minus u e raised to u upon 1 plus e raised to u बरोबर, तर प्लस u e raised to u मायनस u e raised to u गेट कॅन्सल बरोबर. मग काय करूया, न्यूमरेटर मधून मायनस साइन कॉमन काढूया दोन्हीतून, म्हणजे आतलं साइन चेंज होईल, मायनस e raised to u become plus e raised to u and minus u become plus u upon 1 plus e raised to u. इकडे काय झालं रे y du by dy, y du by dy. मग करूया व्हेरिएबल सेपरेट, काय करतो रे आपण du कडे u च्या टर्म आणि dy कडे y च्या टर्म बरोबर. मग dy डिव्हिजन मध्ये इकडे गेल्यावर काय होते मल्टिप्लाय आणि 1 plus e raised to u डिव्हिजन मध्ये LHS ला आल्यावर काय होईल मल्टिप्लाय बरोबर, म्हणजेच काही y इथंच ठेवला डिव्हिजन मध्ये, ते काय होईल मल्टिप्लाय 1 plus e raised to u du equal to minus of e raised to u plus u, e raised to u plus u. हा dy डिव्हिजन मध्ये RHS ला गेल्यावर मल्टिप्लाय होईल बरोबर. मग झाले का नाही झाला, नंतर du आणि dy डिफरन्शियल आहे ते न्यूमरेटरला म्हणजे व्हेरिएबल सेपरेट नाही झाले. मग du कडे u च्या टर्म, du कडे u च्या टर्म इनटू त्यात ते डिवाइड होईल आणि dy कडे y च्या टर्म y इनटू त्या RHS ला गेल्यावर काय होईल डिवाइड होईल बरोबर. तर इकडे लिहूया आपण, म्हणजेच बघा कसं मिळेल आपल्याला काही, म्हणजे जी 1 plus e raised to u upon e raised to u plus u, e raised to u plus u ला किंवा u plus e raised to u ला फरक पडत नाही.
a प्लस b ला मी कसं लिहिलं b प्लस a, तर बघा रिझन डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करायला मी काय केलं a प्लस b ला लिहिलं b प्लस a बरोबर du इक्वल टू मायनस ऑफ आता dy RHS ला तसंच राहील y इनटू टाइम RHS ला गेल्यावर काय डिवाइड होईल बरोबर म्हणजेच काय इथं झाले काय व्हेरिएबल सेपरेट f of u du इक्वल टू g of y dy अरे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म एंड टेक इंटिग्रेशन सो व्हाट इज स्टेप 2 नंतर इज स्टेप 3 अरे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म एंड टेक इंटिग्रेशन म्हणजेच काय रे इंटिग्रेशन ऑफ 1 plus e raised to u upon u plus e raised to u du माइनस साइन बाहेर काढले इंटिग्रेशन ऑफ 1 upon y dy बरोबर 1 upon y into dy मग बघा बरं u चं डेरिव्हेटिव्ह काय आहे विथ रिस्पेक्ट टू u 1 प्लस e raised to x चं काय आहे विथ रिस्पेक्ट टू x e raised to x मग e raised to u चं विथ रिस्पेक्ट टू e raised to u आहे का परफेक्ट न्यूमरेटर 1 plus e raised to u म्हणजे यूज कुठला वापरणार थेरम इथे लिहितो बघा यूज अरे इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x dx कौन सा मिल रे कैच तो यूज सेकंड कोरोलरी इंटिग्रेशन बदली इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x dx इज the log of mod of f of x plus c बरोबर म्हणजेच काय इथं log of mod of f of x कोण आहे u plus e raised to u आणि f dash x कोण आहे 1 plus e raised to u आता इथे f dash u upon f of u पण जनरली आपण विथ रिस्पेक्ट टू x लक्षात ठेवतो मग x ला रिप्लेस करायचं u एकदम सिंपल आहे म्हणजे u प्लस काय इथं e raised to u इक्वल टू मायनस ऑफ 1 upon x चे इंटिग्रेशन काय असतं रे आपण बघितलं होतं log x मग विथ रिस्पेक्ट टू y 1 upon y चं काय log y आता दोन्हीकडे लॉग आलाय लॉग मग कॉन्स्टंट पण काय घ्यायचा जनरली log c घेतला तरी चालतो log c घेतला तरी चालेल आता हा जो मायनस log आहे तो LHS ला आला काय होईल प्लस म्हणजेच काय log